नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार म्हणजे सुट्टीचा वार. मला पण सुट्टी आहे. सो बघूया आजचा दिवस कसा जातोय. चला तर मग सुरुवात करूया आपण. सगळ्यात पहिले तर मी चहा ठेवला आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि गणू मस्ती करत होता आणि त्याला हाताला लागले. तर मला बघा कसं सांगतोय तो. हो हो हो, आपण दाव औषध दाव त्याला. मम्मीला विचारलं मी काय बनवायचं आज जेवायला. सो मम्मी बोलली की बिर्याणी बनव. पण म्हटलं कशाची बनवू. तर ती बोलली अंड्याची बनव. कारण की माझ्या घरी ना चिकन कोण खात नाही आणि मटनची इतकी काही टेस्टी लागत नाही. सो अंडा बिर्याणी बनव असं मम्मी बोलली. म्हटलं ठीक आहे चालेल. पण त्याच्या आधी चहा तर झालाच पाहिजे. चहा घेतल्याशिवाय मला काय एनर्जी येत नाही. सो या तुम्ही पण सगळे चहा प्यायला. आणि चहा नाश्ता करून मी आली किचनमध्ये बिर्याणी बनवण्यासाठी. ॲक्च्युली ना माझ्याकडनं थोडीशी गडबड झाली. बनवायची मला थोडीशीच होती, म्हणजे दुपारच्या जेवणापुरतं होईल एवढीच बनवायची होती. पण ना ते तांदळाची क्वांटिटी मला काही कळाली नाही. त्यामुळे ना खूपच जास्त झाली. म्हणजे एवढं झाली ना की दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला आणि सकाळीसुद्धा ती बिर्याणी उरली. सो म्हटलं ठीक आहे, काही नाही, टेस्टी झाली होती. त्यामुळे ना ती गरम करून खाल्ली. खूप छानच लागत होती खायला. दाखवते मी तुम्हाला, बघा. आणि याचा ना मी व्हिडिओ टाकलेला आहे रेसिपीचा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता अंडा बिर्याणीचा व्हिडिओ. आणि इथे कोणतीही रेसिपी बनवा या काही स्पेशल बनवा, भांडी ही ढीगभर पडणारच पडणार. सो मी तेच पटापट किचन आवरत होती. म्हटलं आज संडे सो थोडंसं बाहेर जाऊन टाईमपास करेन. पण कसलं काय, इथे भांडी इतकी पडलेली. किचन आवरताच जेवणाचा टाईम झाला. आणि मध्ये मध्ये मी इथे बिर्याणी पण बघत होती. सो झाली आहे माझी इथे बिर्याणी बनवून. बघू शकता तुम्ही किती मस्त आणि टेस्टी लागते. जेवण वगैरे करून मी झोपली आणि संध्याकाळी ना इथे बाहेर आली गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. बाय बाय.